ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात इथे आपण पाहत असतो की सँडी आता भेटायला आलेला असतो, तो म्हणजे सायली, आणि अर्जुनने कसं बसं त्याला तयार केलेलं असतं. आता तो इथे म्हणत असतो ही प्रिया सेम तशीच होती पहिली देखील, पैशासाठी ती काहीही करायची, एखादा श्रीमंत मुलगा पकडायची आणि त्याच्या मागे मागे पैशासाठी करायची, असं इथे सँडीने खरं तर ह्या दोघांना सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला सचिन असतो, तो अस्मिताशी बोलत असतो, मी कॉलबॅक करतो ना तुला, ऐक ना माझं, असं इथे बोलत असतानाच खरं तर हे सगळं काही साक्षीने ऐकलेलं असतं. आता साक्षीच्या हातात नाश्त्याची प्लेट असते, ती जोरात खाली पडलेली असते, त्यामुळे सचिनचं लक्ष जातं आणि आता इथे सचिन खूप घाबरलेला असतो, कारण की साक्षीने हे सर्व काही ऐकलेलं असतं. आता साक्षी नेमकं सचिनसोबत काय करते हे पुढे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन सदा मैनाच्या घरी गेलेले असतात, त्यांच्या घराला लॉक होतं, त्यांचं दुकान देखील तिथे बंद होतं, त्यामुळे सायली म्हणत होते की सदा आणि मैनापाशी पैसे नाहीत, त्यामुळे खरं तर ते दुकान असे बंद करू शकत नाहीत, यात खरंच प्रियाचा हात असावा, हे गायब करायला प्रियाची ते जिम्मेदार असावी, असंही ते सायली म्हटलेले असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.